नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. श्रावण लागताच या 4 राशी अगदी मालामाल होणार आहेत. तुम्हाला सांगते 72 वर्षानंतरचा दुर्मिळ महायोग तर कोणीही तुम्हाला करोडपती बनण्यापासून थांबवू शकत नाही. तर तुम्हाला सांगते भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादानंतर तब्बल 72 वर्षानंतर एक अत्यंत दुर्मिळ आणि महाशुभ संयोग तयार होत असल्याचं सांगितलं जात आहे. या विशेष संयोगामुळे तुम्हाला सांगते या ऑगस्ट महिन्याच्या श्रावण महिन्यात काही राशींच्या जीवनात मोठे बदल घडून येण्याची विशेष शक्यता आहे. आणि तुम्हाला सांगते विशेष म्हणजे भोलेनाथांची कृपा त्या राशींवरती नक्कीच राहणार आहे. अशा कोणत्या 4 राशी आहेत त्या आज आपण पाहणार आहोत. 12 राशींमधून अशा 4 भाग्यवान राशी आहेत. त्यामुळे यातील तुमची राशी आहे का हे तुम्ही नक्कीच बघा. आत्तापर्यंत तुमच्या जीवनात आलेले अनेक अडथळे, दुःख, चिंता, आर्थिक अडचणी आता हळूहळू दूर होण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या या श्रावण महिन्यात तयार होणाऱ्या विशेष योगाचा सर्वाधिक फायदा नेमक्या या 4 राशींना मिळणार आहे. आणि हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सांगते व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत जरूर बघावं लागणार आहे. कारण की या शुभयोगामुळे तुम्हाला सांगते धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि आयुष्यात एखादी मोठी आनंदाची बातमी देखील तुम्हाला मिळू शकते. काही लोकांच्या बाबतीत तर अनेक दिवसांपासून मनात असलेली अगदी तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण होण्याची अगदी प्रबळ योग या दिवसांमध्ये होणार आहेत आणि तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण होण्याच्या मार्गावरती असणार आहे. त्यामुळे तुमची जी पण इच्छा असेल ती या दिवसात नक्की पूर्ण होईल. त्यामुळे आजची माहिती ही शेवटपर्यंत बघा, कारण तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील कोणीतरी या 4 भाग्यवान राशींमधून नक्कीच असू शकतं. आता या 4 भाग्यवान राशी कोणत्या आहेत? ज्यांच्यावर श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांची विशेष कृपा होणार आहे, ज्यांच्या जीवनात धन, सुख, समृद्धीचे नवीन मार्ग उघडणार आहेत. व्हिडिओ सविस्तरपर्यंत पूर्ण शेवटपर्यंत बघा, मध्येच सोडू नका. कारण की अगदी महत्त्वाची माहिती ही तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे आणि थेट देवाचा संकेत मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एकच विनंती करेन की तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. कारण की भोलेनाथांचा आशीर्वाद, त्यांची कृपा तुमच्या कुटुंबावरती सदैव राहो हीच मी त्यांच्याकडे प्रार्थना करा. आणि होय, तुम्हा सर्वांना फक्त एकच विनंती करेन की कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, शिवशंभू, जय भोलेनाथ असं नक्कीच लिहा. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावरती भोलेनाथांचा, भगवान शिवांचा आशीर्वाद नक्कीच राहो. तर तुम्हाला सांगते श्रावण महिना आता लवकरच सुरू होणार आहे आणि या श्रावण महिन्याला हिंदू धर्मांमध्ये विशेष महत्त्व आहे. या संपूर्ण काळात भगवान शिवांची भक्ती, पूजा आणि आराधना अगदी मोठ्या श्रद्धेने केली जाते. अशी धार्मिक मान्यता आहे की श्रावण महिन्यात मनापासून भगवान महादेवाची आराधना केल्याने भक्तांच्या मनातील जे पण इच्छा आहे त्या पूर्ण होण्यासाठी त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा नक्कीच निर्माण. अनेक वर्षांनंतर हा दुर्मिळ महासंयोग तुम्हाला सांगते तयार होत आहे. आणि या दिवसांमध्ये, या काळात भगवान महादेवाची भक्ती करणाऱ्यांसाठी भक्तांना विशेष संधी मिळणार आहे. आणि ज्यांच्या राशीमध्ये या काळात शुभ ग्रहस्थिती आणि सकारात्मक योग तयार होत आहे ना, त्यांच्या जीवनात तर खूप चांगले बदल घडण्याची तीव्र शक्यता आहे. आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला सांगेल की श्रावण महिन्यात भगवान शिवांची उपासना नेमकी कशी करायची, कोणत्या गोष्टी केल्याने भोलेनाथ आपल्यावरती प्रसन्न होतील, त्यांची कृपा आपल्यावरती राहील. आणि त्या 4 भाग्यवान राशी कोणत्या आहेत की ज्यांच्या जीवनात या काळात धन, सुख, समृद्धीचे सर्व दरवाजे आता उघडणार आहेत. चला जाणून घेऊया. तर तुम्हाला सांगते भक्तांनो, ज्या लोकांना दररोज भगवान शिवांची पूजा करू शकत नाही त्यांनी निदान तुम्हाला सांगते हे श्रावणी सोमवार, जे 4 सोमवार असणार आहे त्या दिवशी अगदी मनोभावाने उपवास केल्यानंतर त्यांची पूजा आणि उपासना करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तर तुम्हाला सांगते श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्नान व इतर कर्म आटोपल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर शक्य असल्यास मंदिरात जाऊन भगवान महादेवासमोर तुपाचा दिवा लावावा. भगवान महादेवांना पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर जलाभिषेक करावा. शिवलिंगावरती दूध आणि गंगाजल अर्पण करावं. त्याच्यानंतर भगवान महादेवांना फळ आणि फूल अर्पण करावं. त्यासोबतच भगवान महादेवांना अत्यंत प्रिय असलेलं बेलपत्र अगदी श्रद्धेने अर्पण करावा. आणि शेवटी भगवान शिवांची आरती करावी. अशी मनापासून केलेली भक्ती आणि उपासना केल्याने तुम्हाला सांगते भोलेनाथ भक्तांवरती लवकर प्रसन्न होतात आणि त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती कायम राहते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे त्या
चार भाग्यवान राशींवरती तर अगदी शुभ काळ त्यांच्यासाठी हा असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनामध्ये राशीचं विशेष महत्त्व मानलं जातं. ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीमध्ये जेव्हा काही बदल होतात तेव्हा त्याचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये चांगल्या आणि कठीण अशा दोन्ही काळातून जावं लागतं. जेव्हा ग्रहांची स्थिती अनुकूल असते तेव्हा जीवनामध्ये सुख, समाधान आणि आनंदाचे क्षण वाढू लागतात. पण ग्रहांची स्थिती प्रतिकूल असल्यास अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये तयार होणाऱ्या या विशेष योगामुळे 12 राशींमधील काही राशींना विशेष लाभ मिळण्याची तीव्र शक्यता आहे. या 4 भाग्यवान राशीमध्ये पहिली राशी कोणती आहे ते जाणून घेऊया. कारण या राशीच्या लोकांसाठी भगवान भोलेनाथांची विशेष कृपा असल्याचं सांगितलं जाते. गेल्या काही काळापासून ज्या लोकांना सतत अडचणीचा सामना करावा लागला त्यांच्या आयुष्यात आता परिस्थिती बदलण्यास सुरुवात होणार आहे. घरातील वातावरण आनंदी होऊ शकतं, आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते आणि अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पुन्हा मार्गी लागू शकतो. तर या यादीतील पहिले भाग्यवान आणि नशीबवान राशी आहे ती म्हणजे कन्या राशी. तर कन्या राशीच्या मंडळींनो, या काळात भगवान भोलेनाथांची विशेष कृपा दृष्टी तुमच्यावरती राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. मागील काही काळामध्ये तुमच्या जीवनात ज्या काही समस्या निर्माण झाल्या होत्या त्या आता हळूहळू कमी होण्याच्या मार्गावरती आहे. तुम्हाला सतत एखाद्या चिंतेने त्रास होत असेल, कामांमध्ये अडथळे येत असतील किंवा आर्थिक परिस्थितीमुळे मनामध्ये तणाव असेल तर आता परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. तुमच्या घरामध्ये आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक चांगले होऊ शकतात आणि अनेक दिवसांपासून घरात असलेली एखादी चिंता ही दूर होऊ शकते. तुमची आर्थिक परिस्थिती ही पूर्वीपेक्षा मजबूत होण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांना या काळामध्ये वेगवेगळ्या मार्गातून धनलाभ होण्याचे योग निर्माण होत आहे. अचानक एखादा आर्थिक फायदा मिळू शकतो किंवा पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. व्यवसायामध्ये नवीन संधी मिळू शकतात, ग्राहक वर्ग वाढू शकतो, मेहनतीला चांगला प्रतिसाद तुम्हाला नक्कीच मिळणार. तुम्ही एखादं नवीन काम सुरू करण्याचा जर विचार करत असाल तर योग्य नियोजन करून पुढे जाण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. दुसरीकडे नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही एखादी मोठी आणि आनंदाची बातमी मिळू शकते. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळणे, पदामध्ये बदल होणे किंवा तुमच्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी कुटुंबाच्या दृष्टीने हा काळ अगदी चांगला राहू शकतो. वैवाहिक जीवनामध्ये आनंद वाढू शकतो आणि घरामध्ये एखादी शुभ बातमी येण्याची शक्यता निर्माण होईल. ज्यांना संतान सुखाची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी हा काळ अगदी आशादायक ठरू शकतो. तुम्हाला सांगते, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांची भक्ती आणि श्रद्धा कायम ठेवा. तुमच्यासाठी अनुकूल ठरणाऱ्या या काळाचा योग्य उपयोग करा आणि कोणतीही संधी विनाकारण हातातून जाऊ देऊ नका. कारण कधीकधी आयुष्यात आलेली एक छोटीशी संधी पुढे मोठा बदल घडवून आणू शकते. कन्या राशीच्या लोकांनो, या श्रावण महिन्यात भगवान महादेवांची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो आणि तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद कायम राहो हीच मी त्यांच्याकडे मनापासून प्रार्थना करते. तर मंडळींनो, चला पुढे जाऊया आणि बघूया यादीतील दुसरी भाग्यवान राशी कोणती आहे. ज्या राशीवर श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांची विशेष कृपादृष्टी राहणार. या राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत अनेक चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. गेल्या काही काळापासून ज्या गोष्टीसाठी तुम्ही वाट पाहत होता त्यांपैकी काही गोष्टी आता तुमच्या बाजूने घडताना तुम्हाला दिसू लागतील. तर या यादीतील दुसरी भाग्यवान राशी आहे ती म्हणजे मेष राशी. मेष राशीच्या लोकांनो, श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांची कृपा तुमच्यावर विशेष राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. भगवान भोलेनाथ तुमच्यावर प्रसन्न असल्यामुळे या काळात तुमच्यासाठी आर्थिक लाभाचे अनेक मार्ग निर्माण होऊ शकतात. तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या मेहनतीचा फायदा आता तुम्हाला मिळू लागेल. अचानक एखादी आर्थिक संधी तुमच्यासमोर येऊ शकते किंवा पूर्वी केलेल्या कामातून तुम्हाला चांगला फायदा मिळण्याची देखील शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरीशी संबंधित एखादी मोठी आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते आणि नवीन जबाबदारी, पदोन्नतीची संधी तुम्हाला निर्माण होईल. सरकारी नोकरीची तयारी करत असणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ आशादायक ठरू शकतो. तुमची मेहनत आणि सातत्य कायम राहिलं तर तुम्हाला चांगले परिणाम नक्कीच मिळतील.
मेष राशीच्या लोकांसाठी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळामध्ये नवीन घर, वाहन किंवा एखादी नवीन मोठी वस्तू खरेदी करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर ते प्रत्यक्षामध्ये उतरू शकते. तुमच्या मनामध्ये अनेक दिवसांपासून नवीन वाहन, स्वतःचं घर घेण्याची इच्छा असेल तर त्या दिशेने तुम्ही पुढे जाण्यासाठी ही संधी तुमच्यासाठी निर्माण नक्कीच होतील. आणि मात्र कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना फक्त योग्य नियोजन आणि विचारपूर्वक निर्णय घेणं तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचं राहील. तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या सुरू होत्या त्या हळूहळू कमी होताना तुम्हाला दिसतील. परिस्थिती तुमच्या बाजूने होऊ लागल्याने तुमचा आत्मविश्वास वाढू लागेल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा काळ अगदी चांगला ठरू शकतो. तुमच्या प्रेमामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात आणि नात्यामध्ये अधिक जवळ आणि समजूतदारपणा निर्माण होईल. मेष राशीच्या लोकांना श्रावण महिना तुमच्यासाठी भाग्यशाली ठरण्याची तीव्र शक्यता आहे. त्यामुळे हा काळ फक्त वाट पाहण्यात घालवू नका, तर तुमच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा. आर्थिक लाभाचे योग तुमच्या बाजूने आता निर्माण होत आहे. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या जीवनात सुखाचे क्षण वाढतील. भगवान भोलेनाथांची भक्ती आणि श्रद्धा कायम ठेवा. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा द्या. तर मंडळींनो, पुढे येते यादीतील तिसरी भाग्यवान राशी. तर तुम्हाला सांगते, या राशीच्या लोकांसाठी तर श्रावण महिना शिक्षण, नोकरी, पैसा, कुटुंब अशा अनेक बाबतीत चांगला ठरणार आहे. विशेषतः जे विद्यार्थी गेल्या काही काळापासून एखाद्या मोठ्या परीक्षेची तयारी करत असतील त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. पुढील राशी बघण्या अगोदर तुम्हाला सांगते की तुम्ही व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर मंडळीनं, तिसरी भाग्यवान राशी आहे ती म्हणजे तुळा राशी. तर तुळ राशीच्या लोकांनो, भगवान महादेवांच्या आशीर्वादाने हा श्रावण महिना तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक ठरू शकतो. तुमच्यावर महादेवांची विशेष कृपादृष्टी राहणार असल्याने जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये तुम्हाला त्याचे चांगले परिणाम नक्कीच दिसतील. गेल्या अनेक काळापासून ज्या गोष्टींसाठी तुम्ही मेहनत करत आहात त्या गोष्टींमध्ये यश तुम्हाला आता मिळण्याचे संकेत दिसतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष चांगला ठरणार. तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल किंवा एखाद्या महत्त्वाच्या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्या अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित होण्यास मदत मिळेल. मेहनत, सातत्याने योग्य नियोजन ठेवलं तर परीक्षेमध्ये चांगले यश मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. तुळ राशीच्या ज्या लोकांचं परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचं किंवा परदेशात नोकरी करण्याचं जर स्वप्न असेल त्यांच्या स्वप्नांना आता नवीन दिशा मिळणार. परदेशाशी संबंधित एखादी संधी तुमच्यासमोर येऊ शकते किंवा त्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पुढे सरकू शकते. त्यामुळे तुमच्या मनात अनेक दिवसांपासून असलेले स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने तुम्हाला एक पाऊल पुढे तुम्ही नक्कीच जाणार. नोकरी करणाऱ्या तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. नोकरीमध्ये वेतनवाढीचे संकेत निर्माण होतील. तुमच्या कामाचं कौतुक होईल. पदोन्नतीची संधी देखील तुमच्यासाठी मिळेल. तुम्ही ज्या मेहनतीने काम करत आहात त्याचा परिणाम आता तुम्हाला दिसणार. या काळामध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या प्रवासाचे योग देखील येऊ शकतात. हे प्रवास फक्त आनंदासाठी नसून तर काम, शिक्षण किंवा एखाद्या महत्त्वाच्या कारणासाठी देखील असू शकते. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. तुळ राशीच्या लोकांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढेल. घरामध्ये एखादी शुभ बातमी येण्याची शक्यता आहे. ज्यांना संतान सुखाची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी हा काळ अगदी अनुकूल असणार आहे. तुळ राशीच्या लोकांसाठी हा श्रावण महिना अनेक चांगल्या संधी घेऊन येईल. भगवान भोलेनाथांची कृपा तुमच्यावर राहो. तुमच्या मेहनतीला यश मिळो यासाठी या काळामध्ये श्रद्धेने भगवान महादेवाची आराधना करा. कारण योग्य वेळ, योग्य मेहनत आणि योग्य संधी यांचा मेळ आता बसला तर आयुष्यात मोठा बदल तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घडू शकतो. या तुम्हाला सांगते. तर आता मंडळींनो, या 12 राशींमधील चौथी राशी आता आपण पाहणार आहोत. चौथी भाग्यवान राशी कोणती आहे? तर आत्तापर्यंत आपण 3 भाग्यवान राशी बघितल्या. तर या महिन्यात 4 अशा भाग्यवान राशी आहेत. तर यातील आता शेवटची भाग्यवान राशी, चौथी भाग्यवान राशी आहे ती आपण पाहणार आहोत. तर तुम्हाला उत्सुकता नक्कीच लागली असेल, कारण या राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना आर्थिक लाभासोबतच नोकरी, प्रवास, कुटुंब आणि मानसिक समाधानाच्या दृष्टीने अगदी विशेष असणार आहे. या यादीतील चौथी भाग्यवान राशी, नशीबवान राशी आहे कुंभ राशी. तर कुंभ राशीच्या लोकांना या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांची विशेष कृपादृष्टी तुमच्यावरती राहणार असल्याचं सांगितलं जाते. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल नक्कीच घडतील. ज्या लोकांना परदेशात जाण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी या काळामध्ये परदेश प्रवासाची संधी निर्माण होईल.
शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने तुम्हाला दूरचा प्रवास करावा लागू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा एखादा कोर्ट कचेरीच्या संबंधित विषय सुरू असेल तर त्यामध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. मात्र अशा कोणत्याही प्रकरणामध्ये योग्य कायदेशीर सल्ला, आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं राहील. या काळामध्ये तुमचा कल धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींकडे वाढू शकतो. भगवान महादेवांची पूजा, मंदिरांमध्ये जाणं, धार्मिक कार्यांमध्ये सहभागी होणं किंवा अध्यात्माकडे अधिक लक्ष देणं हे तुम्हाला मानसिक समाधान देऊ शकतं. कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत हा काळ खूप फायदेशीर असणार आहे. अचानक धनलाभाचे अनेक योग निर्माण होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन मार्ग तुम्हाला समोर येतील. पूर्वी अडकलेले कुठले पैसे असतील ते मिळण्याची शक्यता या महिन्यात तुम्हाला नक्कीच निर्माण होईल. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो आणि तुमची आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होण्याची शक्यता देखील आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही मानसिक तणाव आणि सततच्या चिंतेमुळे जर त्रस्त असाल तर आता परिस्थिती सुधारताना तुम्हाला दिसेल. तुमचा आत्मविश्वास वाढू शकेल आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक नक्कीच होईल. तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की ज्या गोष्टी पूर्वी खूप कठीण वाटत होत्या त्या आता हळूहळू तुमच्या सोप्या होत जातील. कुंभ राशीच्या लोकांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबतचा चांगला वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. या काळामध्ये प्रवासाचे योगही निर्माण होतील आणि योग्य नियोजन केल्यास हे प्रवास तुमच्यासाठी आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरतील. नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. वेतनवाढीचे योग निर्माण होतील. पदोन्नतीची संधी मिळू शकते. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांनाही आपली मेहनत आणि तयारीत तुम्हाला सांगते अजिबात थांबवू नका, कारण सातत्याने प्रयत्न केल्यास तुम्हाला नक्कीच चांगली संधी आता लवकरात लवकर मिळू शकते. तर माझ्या प्रिय मंडळींनो, अशा प्रकारे या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांची विशेष कृपादृष्टी कन्या राशी, मेष राशी, तुळा राशी आणि कुंभ राशी या 4 राशींवरती राहणार आहे. या राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ, नोकरी, व्यवसाय, शिक्षण, कुटुंब, वैयक्तिक आयुष्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडण्याची देखील दाट शक्यता आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा मंडळींनो, फक्त नशिबावर अवलंबून राहू नका. भगवान भोलेनाथांवरती श्रद्धा ठेवा, मनापासून मेहनत करा आणि तुमच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक योग्य संधीचा उपयोग नक्कीच करा. श्रावण महिन्यामध्ये श्रद्धेने भगवान शिवांची आराधना नक्कीच करा आणि तुमच्या जीवनात तुम्हाला सांगते त्यामुळे नक्कीच सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नक्कीच तुमच्या आयुष्यावरती, तुमच्या स्वतःवर, तुमच्या कुटुंबावरती नक्कीच राहील. तर तुम्हाला सांगते आजची माहिती इथेच समाप्त होते आणि भगवान शिवांची कृपादृष्टी, आशीर्वाद तुम्हाला, तुमच्या कुटुंबांना मिळो, मी हीच त्या भगवान महादेवाच्या समोर मी प्रार्थना करते आणि येणारा काळ तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी अनुकूल राहो हीच मी त्यांच्याकडे प्रार्थना करते. आणि तुम्हाला सांगते येणाऱ्या चांगल्या वेळेचा योग्य उपयोग करा आणि तुमच्यासमोर येणारी कोणतीही संधी, महत्त्वाची संधी हातातून जाऊ देऊ नका. महादेवावरती विश्वास ठेवा, कारण तुमच्या प्रयत्नांना आता तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि होय, जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.